वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आज मी पुन्हा आली आहे तुम्हाला जवाहर नवोदयची माहिती सांगण्यासाठी. जवाहर नवोदयचे फॉर्म आत्ता नुकतेच रिलीज झालेले आहे. त्यामध्ये काय काय बदल झालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जवाहर नवोदयने काढलेल्या नोटिफिकेशननुसार संपूर्ण नवोदयचे शेड्यूल आलेले आहे आणि त्यामध्ये जवाहर नवोदयने अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. सिलेबस पूर्ण चेंज झालेला आहे. नवोदयची एक्झाम डेट आलेली आहे, फॉर्म भरण्याची डेट आलेली आहे, एजचा क्रायटेरिया आलेला आहे, त्यामध्ये कुठले विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकतात हे देखील मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्ही आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व पालकांनी पाहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण नवोदयच्या नोटिफिकेशननुसार बदल झालेला आहे. यामध्ये जवाहर नवोदयने कुठले विद्यार्थी एक्झाम देण्यासाठी पात्र आहेत याचं पात्रता निकष दिलेला आहे. याच्यामध्ये बघा महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा आणि शाळा. विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये संबंधित जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेत 5वी मध्ये शिकत असावा. म्हणजे तो आत्ता जेव्हा एक्झाम देणार आहे विद्यार्थी त्यावेळेला तो 5वी मध्ये असला पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे आपला तो दुसरा मुद्दा आहे मागील शिक्षण. मागील शिक्षण म्हणजे 3री आणि 4थी या चौथीचा पूर्ण वर्ग उत्तीर्ण केलेला असावा, म्हणजे तो 3री आणि 4थी मध्ये पास झालेला असावा. तिसरा मुद्दा आहे आपला वयोमर्यादा. बघा हा वयोमर्यादा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं विद्यार्थ्याचा एज क्रायटेरिया दिलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 ते 31 जुलै 2017. लक्षात घ्या, 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 च्या दरम्यान झालेला असावा. आता बघा याच्यामध्ये 1 मेच्या आधीचा नाही चालणार आणि 31 जुलै 2017च्या नंतरचा नाही चालणार. ओके. चौथा मुद्दा जो आहे आपला तो चौथा मुद्दा आहे पुनरावृत्तीला बंदी. म्हणजे जे रिपीटर्स, म्हणजे एक वेळा जर तुम्ही एक्झाम दिलेली असेल, म्हणजे एकदा तुम्ही नवोदयची एक्झाम दिली असेल तर परत नेक्स्ट इयरला किंवा परत दुसऱ्यांदा तुम्ही नवोदयची एका स्टँडर्डसाठी एक्झाम देऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही 6वीसाठी एक्झाम देत असाल, एकदा एक्झाम दिली असेल तर परत 6वीसाठीच तुम्ही एक्झाम देऊ शकणार नाही. बघा ज्या विद्यार्थ्याने आधी कधीही ही परीक्षा दिली आहे किंवा 5वी पास केली आहे ते अर्ज करू शकत नाहीत. म्हणजे आत्ता मुलं 5वी पास होऊन 6वीमध्ये गेलेली आहेत असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकणार नाहीत. बघा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027 चे 6वीसाठी प्रवेशासाठी जी त्यांनी माहिती पुस्तिका जी प्रकाशित केलेली आहे, जी माहिती पुस्तिका दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तारखा दिलेल्या आहेत. आणि या 2 तारखा म्हणजे कुठल्या आहेत बघा. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026, म्हणजे या महिन्यातल्या 31 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर त्यांनी परीक्षेची तारीख जी आहे, म्हणजे आपली एक्झाम जी आहे जवाहर नवोदयची एक्झाम जी आहे ती एक्झाम 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. आता आज जी आहे तो आत्ता जुलै महिना चालू आहे. जुलै महिन्यातले जे आहे ते 8 ते 10 दिवस आता आपले संपलेले आहेत. म्हणजे जुलै महिन्यातले राहिलेले आहेत आपल्यासाठी 21 दिवस आणि पुढं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. म्हणजे साधारणतः 4 महिने हे जे आहे ते 4 महिने आपल्याला परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं अवघड वाटेल की आता सिलेबस चेंज झालेला आहे आणि आता आपण तयारी कशी करणार. पण काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे ते आपण मुलांची एक्झामच्या आधी तयारी देखील करणार आहोत आणि त्यांचे सराव पेपर देखील आपण मुलांकडून तेवढेच सोडून घेणार आहोत. त्यामध्ये जरी EVSचा
सब्जेक्ट ॲड झाला असेल, जी के जरी ॲड झालं असेल तरीसुद्धा त्याची देखील आपण आपल्या क्लासमध्ये तयारी करून घेणार आहोत. त्यामुळं जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही नक्कीच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि खाली जो QR कोड दिलेला आहे याच्यावरती संपर्क करा. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. त्यानुसार काय बदल झालेला आहे, कुठला सब्जेक्ट ॲड झालेला आहे ते आता आपण इथे पाहूया. यामध्ये बघा EVS म्हणजे GK जे आहे, तर GK आता जवाहर नवोदयमध्ये ॲड झालेले आहे. याचे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला 20 क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यामध्ये जे टॉपिक आहेत ते टॉपिक म्हणजे द नॅचरल वर्ल्ड, त्याच्यामधले हे सब पार्ट्स आहेत आणि दुसरा टॉपिक आहे आपला द ह्युमन बॉडी. त्याच्यामधील देखील सब पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सायन्स इन डेली लाईफ म्हणजे आपल्या डेली लाईफमधलं जे सायन्स आहे हा देखील टॉपिक आहे. त्यानंतर सोशल सराउंडिंग्स, हे सोशल सराउंडिंग जे आहे ते आपलं इंडियावरती आधारित असणार आहे. हा झाला EVS म्हणजे GKचा सिलेबस. याच्यामध्ये 20 क्वेश्चन जे आहेत ते GKवरती आणि 20 क्वेश्चन्स जे आहेत ते रिझनिंगवरती. म्हणजे पहिले जे आहे ते पहिले 40 क्वेश्चन्स रिझनिंगवरती होते, तर आता रिझनिंगच्या 20 क्वेश्चन्सची संख्या कमी केली आहे आणि तिथे आता 20 क्वेश्चन्सच GKचे असणार, 20 क्वेश्चन्सच रिझनिंगचे असणार आहेत. त्याचे टॉपिक जे आहेत ते पहिले जे टॉपिक होते ते पहिले टॉपिकमधील काही टॉपिक कट केलेले आहेत आणि काही टॉपिक त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 5च टॉपिक त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग अल्फाबेटिकल अँड नंबर पॅटर्न्स, दुसरं जे आहे तो दुसरा फिगर सिरीज कम्प्लिशन, त्यानंतर जॉमेट्रिकल फिगर कम्प्लिशन, याच्यामध्ये ट्रायंगल, स्क्वेअर अँड सर्कल. चौथा टॉपिक आहे मिरर इमेज आणि वॉटर इमेज आणि 5वा टॉपिक आहे आपला एम्बेडेड फिगर्स. इंग्लिश आणि मॅथ्स याच्यामध्ये जे आहे तर गेल्या वर्षीपर्यंत जो सिलेबस होता, जो टॉपिक होते ते सगळे टॉपिक आणि सिलेबस आणि क्वेश्चन्स जे आहेत ते लास्ट इयरपर्यंत इंग्लिशचे 20 आणि मॅथ्सचे 20 असे क्वेश्चन्स होते. त्याप्रमाणेच इंग्लिश आणि मॅथ्सचा त्यांनी सिलेबस ठेवलेला आहे. आता आपण इंग्लिशचे टॉपिक बघितले की कुठले कुठले टॉपिक आलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत ते मराठी मीडियमचे टॉपिक बघणार आहोत. याच्यामध्ये मराठी मीडियमचा EVS म्हणजेच पर्यावरण हा जो सब्जेक्ट आहे तो त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. याचे क्वेश्चन्स जे आहेत ते 20 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये बघा नैसर्गिक जग आणि याचे जे सब पॉईंट्स आहेत तर ते सब पॉईंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. दुसरा जो टॉपिक आहे तो आहे मानवी शरीर. तिसरा टॉपिक आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि चौथा टॉपिक असणार आहे आपला सामाजिक परिसर. सामाजिक परिसर म्हणजे भारताशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या येथे तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. आता बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. गेल्या वर्षीपर्यंत बुद्धिमत्ता चाचणीचे 40 प्रश्न असायचे, पण यावर्षी त्यांनी EVSवर जे आहेत ते 20 प्रश्न विचारले. त्यामुळं या बुद्धिमत्ता चाचणीचे 20च प्रश्न असणार आहेत. त्याचे जे आहे ते त्याचे टॉपिक पहिले जे टॉपिक होते त्यातले काही टॉपिक त्यांनी ड्रॉप केलेले आहेत आणि काही टॉपिक ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 टॉपिक असणार आहेत की ज्या 5 टॉपिकवरती 20 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे एका टॉपिकवरती 4 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करणे, क्रमाने येणाऱ्या आकृती पूर्ण करणे, भौमितिक आकृती पूर्ण करणे. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन असणार आहे. आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा आणि लपलेली आकृती शोधणे. हे 5 टॉपिक जे आहे ते 5 टॉपिक तुमचे बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत. मराठी आणि गणित या विषयाचा अभ्यासक्रम आणि त्यांची प्रश्न जे आहेत ते लास्ट इयरप्रमाणेच असणार आहेत. मराठीचे 20 प्रश्न पॅसेजवरचे असणार आहेत आणि गणिताचे 20 प्रश्न. सिलेबससुद्धा तोच आहे.
त्यामुळं गणित आणि मराठी या विषयामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये काहीही बदल केलेला नाही. तुम्हाला जर तुमच्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हवा असेल तर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. खाली जो QR कोड दिलेला आहे तो स्कॅन करा आणि अधिक माहितीसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करा. आपला पुढील व्हिडिओ जो आहे तो एक्झाम फॉर्म कसा भरावा या संदर्भात असणार आहे. त्यामुळं या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि फॉर्म कसा भरावा याची माहिती देखील मिळेल. थँक्यू.